महाराष्ट्रात निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा होते ती फुटलेल्या पक्षातील एकाच नावाच्या आणि आधी एकत्र काम केलेले नेते आता आव्हान म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकल्याची. शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना आता होणार आहे. मात्र बारामतीप्रमाणेच शिवसेनेची ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीच्या लढतीकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकीकडे बाप लेकाची प्रतिष्ठा पणाला लागलीये, तर दुसरीकडे 30 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ठाकरेंनी टायमिंग साधत दिघेंचे समर्थक आणि मशाल तेवत ठेवणारे राजन विचारे यांना मैदानात उतरवलंय. शिवसेनेत उभी फूट पडली. मात्र त्यानंतरही राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला आणि ते अजूनही ठाकरेंसोबतच आहेत. आणि म्हणूनच राजन विचारेंची गणना निष्ठावंत शिवसैनिक म्हणून केली जाते. 2019ला मात्र चित्र वेगळं होतं. शिवसेना एकत्र होती आणि आता ज्या म्हस्केंचं आव्हान विचारेंसमोर आहे त्याच म्हस्केंनी त्यावेळी त्यांना मदत केली होती. मात्र आता ही ठाण्याची लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार, असली शिवसेना आणि नकली शिवसेना, आनंद दिघे यांचे खरे शिष्य आणि खोटे शिष्य अशीच पाहायला मिळणार आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्याचे असल्या कारणाने आणि राजन विचारे हे सुद्धा आनंद दिघे यांचे समर्थक असल्या कारणाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. तसंच आता ज्यांचं ठाणे त्यांचीच खरी शिवसेना असंही समीकरण बनलंय. त्यामुळेच ठाण्यात मशाल पेटणार की बाण लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. विचारे ठाण्यात पुरून उरतील का? राजन विचारे हे सुरुवातीपासूनच म्हणजेच 30 वर्षापासून सक्रिय आहेत. ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ते समर्थक आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्येही राजन विचारे आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे आणि आता ते ठाकरेंसोबत राहिल्यामुळे तळागाळातील पारंपरिक शिवसैनिकांचीही राजन विचारे यांना साथ आहे. त्या मानाने नरेश म्हस्के यांच्याबाबत मात्र राजकीय जाणकार पॉझिटिव्ह बोलताना दिसून येत नाहीत. ठाण्याच्या जागेसाठी शिंदे आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र त्यानंतर गणेश नाईक यांचं नाराजी नाट्य सुरू झालं. तेही कसबस शिंदे फडणवीसांनी निस्तरलं. मात्र तरीही ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला ताकद लावावी लागते. शिंदेंसाठी ठाणे किती महत्वाचं आहे याची कल्पना सगळ्यांनाच आहे. पण इथे जर विचारांची सीट लागली तर शिंदेंच्या राजकीय प्रवासाची चित्र काही औरच असेल एवढं नक्की. मात्र आता ठाण्यात कोणाचा डंका वाजणार यासाठी 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बाकी ठाण्याविषयी तुम्हाला काय वाटतं? शिंदेंना आपल्या बालेकिल्ला वाचवण्यात यश येईल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.